नमस्कार. मी किरण नामदेव बोराटे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विरकरवाडी. याच विरकरवाडी शाळेतील आपली एक विद्यार्थिनी इयत्ता 6वीतील प्राची नितीन लोखंडे हिची नुकतीच इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन बेंगलुरू कर्नाटक या ठिकाणी अभ्यास दौऱ्यासाठी तिची निवड झालेली होती. आणि ही निवड खरं तर जिल्हा परिषद आदर्श शाळा विरकरवाडी, त्याचबरोबर तमाम मसवड भाग आणि मान तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट होती. एवढ्या लहान वयामध्ये खरं तर इस्रो सारख्या ठिकाणी जायला मिळणं हे एक, आणि त्याच्यातून आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत विज्ञानाविषयीचे, त्या प्रश्नांची आपल्याला उत्तर मिळणं ही खरं तर एक अभिमानाची आपल्यासाठी गोष्ट होती. म्हणूनच आज आपल्या शाळेतून ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली, प्राची नितीन लोखंडे, ते आज आपल्या या मुलाखतीसाठी आपल्या शाळेमध्ये उपस्थित आहे. प्रथमतः प्राची, तुझं या मुलाखतीमध्ये मी स्वागत करतो. आणि तू आता नुकताच इस्रोचा दौरा पूर्ण करून आला, त्याविषयी आपण छान गप्पा मारणार आहोत. गप्पाच्या ओघांमध्ये मी तुला जे आमच्या मनामध्ये आहे, आम्हाला खऱ्या अर्थानं तिथं जायचं आहे, परंतु आम्हाला तिथं जाता आलेलं नाही. मग आमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांची उत्तरं तिथले, त्या अभ्यास दौऱ्याची माहिती मी गप्पाच्या ओघामध्ये तुझ्याकडून माहिती करून घेणार आहे. पुनश्च एकदा या मुलाखतीच्या दरम्यान तुझं शाळेच्या वतीनं मनपूर्वक असं स्वागत करतो. तुझी तू थोडीशी माहिती थोडीशी सांग, नाव वगैरे. नमस्कार, माझे नाव प्राची नितीन लोखंडे. मी आता 6वीत शिकते. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी. मी जिल्हा परिषद सातारा याच्या मार्फत मी इस्रो दौरा अभ्यासक्रमासाठी गेले होते. खूपच. बघा, सर्वांनाच मी मगाशी सांगितलं संधी मिळत नसते. प्राचीला ती संधी मिळाली, आणि तिची संधी तिला मिळाली ती काय आम्ही कुणी शिफारस केलेली नव्हती. तिची जिल्हा परिषदेकडून तिच्या गुणवत्तेवर तिची निवड झालेली होती. आणि सुरुवातीला आम्हालाही अभिमान वाटला ज्यावेळी यादी आली. प्राची, सुरुवातीला ज्यावेळेला तुझं नाव या यादीमध्ये आलं इस्रोच्या, आम्ही तुला सांगितलं की इस्रोच्या यादीमध्ये तुझं नाव आलेलं आहे, तुला ज्यावेळेला नियोजन असेल त्यावेळेला तुला इस्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी तुला जायचं, त्यावेळेला तुला पहिल्यांदा कसं वाटलं हे जरा आम्हाला सांगशील का? मला पहिल्यांदा छान वाटलं, पण मनात भीती होती की मी नक्की नीट जाईल की नाही, येईल का, माझ्यासोबत तिथे काय होईल असं मला वाटत होतं. बघा, सुरुवातीला प्राचीचं मत आहे की तिला थोडीशी भीती होती. खरं आहे, कधीच आपण आपल्या आई वडिलांना सोडून गेलेलो नसतो. पहिल्यांदा जेवढ्या बाहेर जायचं, आणि मी तुझ्या आई वडिलांची तळमळ बघितली, विशेषतः तिच्या वडिलांची तळमळ की आमची मुलगी कधीही आजपर्यंत बाहेर गेलेली नाही, आता पहिल्यांदा बाहेर जाते, आणि मग ती कसा प्रवास असेल वगैरे. परंतु तरी एवढी काळजी असताना जिल्हा परिषदेने जे नियोजन केलेलं होतं ते अतिशय सूक्ष्म असं नियोजन असतं. सर्व विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जाते, आणि त्या पद्धतीने त्यांचं नियोजनानुसार कार्यवाही सुद्धा होते. आपण पाहतोय अतिशय सुरक्षित प्रवास या ठिकाणी झाला. विचारूया आपण तिला त्या संदर्भानं. आणि त्यानंतर मग तुझी निवड झाली, आणि आम्हाला माहित आहे तुला त्या गणवेशासाठी सुद्धा सातारला बोलवलेलं होतं. त्या दरम्यान तुझ्या वडिलांची आमची चर्चा झाली, त्यांनाही थोडंसं काळजी होती की आमची प्राची कशी जाईल, कशी येईल, या संदर्भानं थोडं कुटुंबामध्ये कशा प्रकारे तुला ही संधी होती, बरोबर, ही संधी मिळालेली होती. मग कुटुंबामध्ये तुझ्या कशा प्रकारे ह्या संधीविषयी बघितलं गेलं? तुझी आई असेल, तुझे वडील असेल, विशेषतः आजीला तर तुझी फार काळजी होती. कसं वाटलं होतं ज्यावेळेला ही बातमी घरच्यांना कळाली की आमच्या मुलीची निवड इस्रोच्या दौऱ्यासाठी झाली? तर त्याविषयी थोडंसं सांगा मला. त्यावेळेस मला छान वाटलं, पण आमची आजी मला म्हणायला लागली, तुला तिकडे नेतील, तुला काय पण करतील, त्यामुळे तू जाऊ नको. पण मम्मी म्हणाली, तू जा, चांगलं असतं ते, तुला अभ्यास करायला मिळेल, विविध गोष्टी समजतील. बघा, जुन्या लोकांना माहित नसतं, तेवढं ज्ञान नसतं, त्यांना शिक्षण झालेलं नसतं. आजीला काळजी असणं साहजिक आहे, कारण आपली मुलगी कधी बाहेर गेलेली नाही. परंतु तरी आई वडील सुशिक्षित असल्यामुळे त्यांना माहित होतं ही संधी सर्वांना मिळत नाही. आणि आम्ही सर्व शिक्षक त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होतो, त्यांनाही फार अभिमान वाटत होता आपल्या मुलीची निवड झाली, प्रशासनाकडून ते कळवलेलं आहे. त्यानंतर सांगितलं मी, एक दिवस गणवेश शिवण्यासाठी तिला तिथं बोलवलं होतं. त्यानंतर अशी तारीख पुढे पुढे जात होती, आणि ज्यावेळेला मग निश्चित तारीख झाली आणि आम्हाला एक आनंद झाला. तोरणे सर या टीमचे प्रमुख होते, आणि तोरणे सर बरोबर जाणार आहेत, त्यामुळे आमचा एक तिथं आमची एक काळजी मिटली की बाबा चला, आपलं एक कुटुंबातलाच, आपल्या शाळेतलाच माणूस असल्यासारखं सर तिथं आहेत, त्यामुळं प्राचीची आता फारशी आपल्याला काळजी नाही. मग
ज्यावेळेला तारीख निश्चित झाली त्यावेळेला मग तुम्ही कशा प्रकारे जाण्याची तयारी केली? म्हणजे आता जायचंय आपल्याला, मग कपडे असतील, बाकीचं खाऊ असेल, कशा प्रकारे तयारी केली ती जरा थोडंसं आम्हाला त्या संदर्भानं सांग. मी बॅग पॅक करायला घेतली. बॅग पॅक करताना मी खायचं सामान घेतलं. जर मला कोणता आजार झाला तर त्याच्या पण गोळ्या घेतल्या होत्या मी. नंतर आम्ही पहिल्या दिवशी आम्ही सातारमध्ये गेलो. सातारमध्ये गेल्यावर आम्हाला खाऊचं सामान वाटलं. नंतर साबण, तेल, ब्रश असं सामान वाटण्यात आलं. बूट वाटले. नंतर सूट आम्ही जे कपड्याचं माप द्यायला गेलो होतं ते कपडे पण वाटले. बघा, खूप सुंदर. मग ज्यावेळेला तयारी असते, एखाद्या दौऱ्याला जाण्याची जी तयारी असते ती प्रॉपर तयारी, कारण त्यांचे आम्हाला फोन येत होते कशा प्रकारे जायचे. त्याचबरोबर तुझा फ्लेक्स सुद्धा बघा, आम्ही मगाशीच सांगितलं, आम्हाला खूप अभिमान वाटला. आपला सर्वांनाच अभिमान होता. आपल्या शाळेची विद्यार्थिनी आज इस्रो दौऱ्यासाठी तिची निवड होते, तर तिचं पालकांनी फ्लेक्स सुद्धा छापलेले होते. ते फ्लेक्स आपण सगळ्यांनी व्हॉट्सअपला, फेसबुकला वगैरे टाकलेले होते. त्यामुळे त्यालाही सोशल मीडियामध्ये आपण भरपूर त्याला शेअर केलं आणि त्यामुळं बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहीत झालं की जिल्हा परिषद शाळा विरकरवाडीची विद्यार्थिनी ती इस्रोसाठी निवड झालेल्या. बऱ्याच शुभेच्छा मिळाल्या. त्या शुभेच्छा आम्ही तिच्यापर्यंत पोहोचवलेल्या होत्या. मग प्रत्यक्षात ज्या वेळेला जायचं होतं त्याच्या आदल्या रात्री तुझी मानसिकता काय होती, किंवा घरामध्ये तुम्ही कशा प्रकारे लगबग घरामध्ये सुरू होती, कारण पहाटे तर लवकर जायचं होतं, त्या संदर्भानं जरा थोडंसं मला माहिती सांग. त्या रात्री आम्ही 3 वाजता उठलो होतो. सगळं आवरून घेतलं होतं. आजी म्हणत होती जाऊ नको, तरी मी सातारला आले. सातारमधून आम्ही मग बँगलोरला गेलो. बघा, सकाळी लवकर जायचं होतं आणि लवकर गेल्यानंतर तिथून पुढं कसा प्रवास होता, काय होता, कोणतं वाहन होतं, काही माहित नव्हतं. मग सातारमध्ये गेल्यानंतर तिथून पुढचा प्रवास कशा प्रकारे सुरू झाला याविषयी जरा अधिकची माहिती सांग. सातारमध्ये गेल्यावर आम्ही तिथेच बराच वेळ बसलेलो. नंतर बस क्रमांक 1, 2, 3 यानुसार आम्ही लाईन करून घेतल्या. नंतर बस आल्या. बसमध्ये बसलो होतो. मग नंतर प्रवास सुरू झाला. म्हणजे तुम्ही बसनं गेला होता का? पूर्ण प्रवास तुमचा बसनं झाला बेंगलोर पर्यंत? बघा, म्हणजे पूर्ण प्रवास त्यांचा एसटी बसनं, आणि त्यांच्या समेत त्यांचे जिल्हा परिषद सुद्धा अधिकारी होते आणि प्रत्येक तालुक्यातून काही ठराविक शिक्षिका, महिला शिक्षिका, मुली पण होत्या त्या प्रवासामध्ये. त्यामुळं आणि जेंट शिक्षक अशी संपूर्ण जिल्हा परिषदेची टीम त्यांच्याबरोबर 3 बसेस होत्या. मग बसचा प्रवास आणि बेंगलोर पर्यंत पोहोचेपर्यंत किती दिवस लागले? त्या प्रवास करत असताना तो मध्ये काही ठिकाणं तुम्ही पाहिली का? या संदर्भानं थोडीशी आम्हाला माहिती दे. आम्ही प्रवास केला. ब्रिजवरून जाताना आकाशातून चाललो असं वाटत होतं. हळूहळू आम्ही बेंगलोरकडे पोहोचत होतो. तिकडे पोहोचताना हिरवीगार टवटवीत झाडे होती साईडला बाजूला. नंतर आम्ही बेंगलोरमध्ये पोहोचलो. किती वेळ लागला तुम्हाला? आम्ही सकाळी 8 वाजता निघालो होतो. तो पहाटे आम्ही 5 वाजता तिथे पोहोचलो. पूर्ण रात्रभर प्रवास केला. हा प्रवास करत असताना ह्याच्या आधी तू कधी असा एवढा मोठा प्रवास केलता का? मनात काय त्यावेळी तुझी भावना नक्की काय होती प्रवास करताना? पहिल्यांदाच आपण एकतर आई वडिलांच्या पासून लांब चाललोय. अगोदर मगाशी तिनं सांगितलं की मला पहिल्यांदाच मी जात होते आणि मला तसं इतकंसं चांगलं वाटत होतं, परंतु प्रवास करत असताना जरी आज आई वडिलांपासून आपण लांब झालो तरी प्रवास करत असताना एक नवीन जग आपल्याला पाहायला मिळते, एक नवीन आपल्याला संधी पाहायला मिळते. या दृष्टीनं तू काय विचार करत होते त्या प्रवासाच्या दरम्यान? मी तिथे नीट पोहोचेल ना, आमची रूम कशी असेल, आम्हाला आमची वागणूक कशी करतील असं मला वाटत. बघा, खरं तर नवीन आणि लांबचा प्रवास होता. बेंगलोर म्हणजे आज कोल्हापूरवरून पुढं जवळजवळ 12 तासापेक्षा जास्त प्रवास करून त्या ठिकाणी जायचं आणि तिथे गेल्यानंतर मग तिथल्या नवीन वातावरणामध्ये जायचं, ही एक भावना मनामध्ये असते आणि मनामध्ये आनंद सुद्धा असतो. नवीन ठिकाण पाहायला मिळते. ठीक आहे, ज्या प्रकारे तुम्ही तिथे गेला आणि त्यावेळेला आता तू तर महाराष्ट्रातून पहिल्यांदाच बाहेर गेल्याची, महाराष्ट्र काय सातारा जिल्ह्यातून पहिल्यांदाच तू बाहेर गेल्याची का? गेली होती याच्या आधी कधी? सातारा जिल्ह्यातून बाहेर गेले होते, पण महाराष्ट्रातून बाहेर जाण्याचा हा पहिलाच प्रसंग. मग महाराष्ट्र आणि ते कर्नाटक राज्य, कारण राज्य तर तुम्हाला माहित आहे बरोबर, जवळजवळ 27-28 राज्य आपल्या देशामध्ये आहे आणि कर्नाटक तसं आपल्या जवळचं राज्य, दक्षिणेला महाराष्ट्राचे असणारं आणि नकाशावर नेहमीच आपण पाहतो. परंतु प्रत्यक्षात तू प्रवास करत असताना किंवा प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचली त्यावेळेला महाराष्ट्र राज्य
आणि कर्नाटक राज्य, या दोन राज्याच्या दरम्यान तुला काही असा फरक जाणवला? कारण आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी दुष्काळ आहे, कुठेही आपण पाहिलं तरी सगळीकडे असं गवत वाळलेलं दिसतंय, भयंकर पाणी टंचाईची परिस्थिती आहे. अशी जर तुलना दोन राज्यामध्ये केली तर थोडंसं तुला काही जाणवलं का असं कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जो भौगोलिक फरक या दोन राज्यामध्ये दिसतोय, त्या संदर्भानं थोडीशी आम्हाला सांग. आपल्या महाराष्ट्रात पाणी कमी असलं तरी चालेल, पण तिकडं हिरवळ होतं, तिकडे कचरा जास्त होता. एका काकाने आम्हाला सांगितलं की ही सिटी भारतातील स्वच्छ सिटी आहे, पण तिकडे सगळा कचरा होता आणि त्या कचऱ्यात गायी चरत होत्या, त्यामुळे ते चित्र खूप भयंकर होतं. तिकडे झाडं पण हिरवीगार होती. तिच्या बोलण्यातून असं आपल्याला लक्षात येतंय की जरी महाराष्ट्रात दुष्काळ असला, कर्नाटकमध्ये मात्र तशी काही फारशी परिस्थिती नाही, हिरवळ जास्त होती. कारण फार मोठी धरणं कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा आहेत. कारण कृष्णा नदी आपली वाहत खाली जाऊन जिथं बंगालच्या उपसागराला अरबी समुद्राला जाऊन मिळते, त्या ठिकाणी त्या नदीवर अनेक ठिकाणी धरणं आहेत, त्यामुळे पाण्याची फारशी भीषणावस्था तिथं नाही. परंतु आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं बेंगलोरमध्ये तुम्ही गेलेला होता, बेंगलोरमध्ये बरोबर, कर्नाटक राज्याची राजधानी बंगळुरू त्याला आपण म्हणतात, जुनं नाव होतं बेंगलोर, बंगळुरू आपण त्याला म्हणतो. आणि आतापर्यंत आम्ही पिंक शहर किंवा क्लीन सिटी म्हणून बेंगलोरला ओळखत होतो, परंतु त्याही ठिकाणी बघा तिच्या सांगण्यातनं आलं बाकी ज्या अपेक्षेनं आपण त्या ठिकाणी पाहतो ते तेवढी स्वच्छ असं वाटलं नाही. परंतु ठीक आहे, ही लोकांचा विषय आहे. समाजानं आपण स्वतः एक या देशाचे नागरिक आहोत, आपलं सुजाण नागरिक आहोत, आपले कर्तव्य असतं आपला परिसर, आपलं घर, आपला समाज, आपलं गाव हा स्वच्छ राखणं हे आपण ठरवायचं असतं. शासनाच्या परीनं मदत करत असतं, नवीन नवीन योजना शासन आणत असतं, परंतु स्वच्छता राखणं वगैरे आपली कामं असतात आणि ते आपण जबाबदारीनं पूर्ण केलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तिथे गेल्यानंतर जो विशिष्ट हेतू जो तुमचा होता त्यामध्ये विशेषतः इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, भारतीय अवकाश संशोधन संस्था, जी की आम्ही ऐकत आलेलो आहोत, ज्या संस्थेच्या माध्यमातून अनेक स्पेसचे योजना भारत सरकार आखतं आणि त्या माध्यमातून आपण मंगळावर गेलो, आपण अनेक उपग्रह, कृत्रिम उपग्रह आपण अवकाशामध्ये सोडलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतोय मोबाईल आपल्या समोर आहेत. माहित आहेत ना मोबाईल तुम्हाला? मोबाईलला जो आवाज येतो त्याला कुठं वायर आहे काय? ते वायर नसताना सुद्धा आज आपल्याला आवाज येतो. टीव्ही आपल्या घरामध्ये दिसतो कुठल्याही प्रकारे, फक्त डिश आपण घरावर बसवलेला असतो बरोबर, तरीही टीव्हीचं चित्र आपल्याला दिसतं. तर हे दिसण्यामागं प्रमुख कारण जे आहे ते कृत्रिम उपग्रह आहेत, सॅटेलाइट्स, हे अवकाशामध्ये सोडलेले आहेत, त्याच्यामुळे ते दिसतात. आणि हे बऱ्यापैकी यांच्या इस्रोच्याच माध्यमातून सोडलं जाते, आम्ही ऐकलेलं होतं. मग तिथं गेल्यानंतर तुमचा तिथला दिनक्रम, तिथलं वेळापत्रक किंवा कशा प्रकारे तुम्ही तिथं पाहणी केली याविषयी जरा सविस्तर माहिती, या ज्या बेंगलोरमध्ये तुम्ही गेल्यानंतर यामध्ये सविस्तर माहिती जरा सांग. बेंगलोरमध्ये गेल्यानंतर आम्ही आमचं हॉटेल शोधलं. हॉटेलमध्ये गेल्यावर आम्ही रूममध्ये गेलो. रूममध्ये गेल्यावर त्यांनी सांगितले सकाळी 8:30च्या दरम्यान नाश्ता असणार आहे, नंतर नाश्ता करून आपण फिरायला जायचं, दुपारी 1 किंवा 2 वाजता रिटर्न हॉटेलवर यायचं, हॉटेलवर येऊन जेवण करायचं, नंतर डबल फिरायला जायचं, फिरून आल्यावर रात्रीचं जेवण करायचं, रूमवर जाऊन झोपायचं. खूप छान. बघा असा दिनक्रम होता. यामध्ये आणखी एक आम्हाला अशी सर्वांनाच कुतूहलता आहे, उत्सुकता आहे. फक्त इस्रोची टीम म्हणून आम्हाला माहित पडलं की अभ्यास दौरा आहे, परंतु याही व्यतिरिक्त इस्रो सोडून आज तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये गेला, कारण आम्ही आजपर्यंत ऐकलं कर्नाटक राज्यामध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत जी जागतिक दर्जाची आहेत आणि ती पाहण्यासारखी आहेत. इस्रो सोडून तुम्ही आणखी त्या दरम्यान काय काय पाहिजे? इस्रोच्या संदर्भानं तर आम्ही प्रश्न विचारणार आहोतच, परंतु इस्रो सोडून बाकीची काय पर्यटन स्थळं तुम्ही पाहिली का? त्यामध्ये तुम्ही काय नवीन पाहिल्यानंतर तुम्हाला वेगळं वाटलं का? याविषयी जरा थोडीशी माहिती सांग. पहिल्या दिवशी आम्ही कबन गार्डन बघायला गेलो. कबन गार्डन खूप छान होतं. त्या गार्डन विषयी जरा माहिती सांग, काय काय नक्की पाहायला मिळालं? त्यामध्ये आम्हाला एक 200 वर्ष जुनं झाड होतं, त्याचं खोड पूर्ण पाषाणमध्ये बदललेलं होतं. एक झाड मोठं होतं, त्याची रुंदी 25 सेमी होती. तिथे विविध प्रकारची झाडं पण होती. अशा अनेक भारतामध्ये बघा गोष्टी आहेत ज्या अतिशय प्राचीन आहेत आणि त्या प्राचीन गोष्टीमध्ये कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा अनेक प्राचीन गोष्टी आहेत. त्यामध्ये आता तिने सांगितलं त्या गार्डन मधील अतिशय जुनं असणारं झाड
आणि त्या झाडाचं खोड अतिशय मोठं, याही संदर्भानं, याही नंतर आणखी काही ठिकाणं तुम्ही पाहिली असतील, फिरला असाल, त्या संदर्भाने थोडीसं सांगा मला. यानंतर आम्ही विश्वेश्वराय औद्योगिक व प्रौद्योगिक संग्रहालय पाहिलं. हे संग्रहालय खूप मोठं होतं, तिथे विविध प्रोजेक्ट पण होते. नंतर आम्ही संदर्भाने ते प्रोजेक्ट होते, काय अंतराळाविषयी सगळं अंतराळाविषयी. हो. नंतर आम्ही बँगलोर पॅलेस बघायला गेलो. ते म्हणाले आतमध्ये एंट्री नाहीये, पण ते पूर्ण मातीचं होतं, ते दिसायला पण छान होतं. बघा अनेक ठिकाणे त्या ठिकाणी, त्यामध्ये आम्ही ऐकलेलं एक वृंदावन गार्डन म्हणून. वृंदावन गार्डन तुम्ही पाहिलं का? बेंगलोरमध्ये अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. त्याचबरोबर सर विश्वेश्वरय्या म्युझियम, हे एक विज्ञानाच्या दृष्टीने ज्यांना चिकित्सक वृत्ती ज्यांची असते, मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या नावाने एक बेंगलोरमध्ये म्युझियम आहे, ज्यांनी इंजिनियर्स डे, अभियंता दिवस ज्यांच्या नावे आपण साजरा करतो. त्यामध्ये विशेषतः बघा, कोल्हापूरमध्ये तुम्ही गेला तर राधानगरी नावाचं एक धरण आहे सर, पंचगंगा नदीवर आहे ना, राधानगरी पंचगंगा नदीवर. त्या राधानगरी धरणाला जे स्वयंचलित दरवाजे, ते मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी त्या काळामध्ये, म्हणजे नुकतंच मला वाटतं ब्रिटिशांचा काळ असेल किंवा ब्रिटिश काळानंतर लगेचच, त्यावेळेला ते स्वयंचलित त्या धरणाचे दरवाजे बसवलेले आहेत. स्वयंचलित म्हणजे स्वतःहून चालणार. ज्या वेळेला विशिष्ट पातळीपर्यंत धरणाचं पाणी वाढतं, त्यावेळी त्या धरणातून पाणी बाहेर पडण्यासाठी ऑटोमॅटिक ते दरवाजे उघडले जातात. हे दरवाजे मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांनी बसवलेले आहेत. त्यांच्या नावाचं एक म्युझियम त्या बेंगलोरमध्ये आहे. खरं तर ती एक चांगली संधी आपल्याला पाहण्यासारखी असते. आणखी काही आता विशेषतः ज्या संदर्भानं तुमचा अभ्यास दौरा होता इस्रोचा, त्या इस्रोच्या संदर्भानं अधिकची जरा माहिती आमच्या विद्यार्थ्यांना दे. आम्ही संध्याकाळी 3च्या दरम्यान इस्रो पाहायला गेलो होतो, पण आम्ही आज जाऊ शकलो नाही. ते म्हणाले आम्ही कोणालाही आज जाऊ देत नाही, तुम्हाला 25,000 रुपये एका मुलाची तिकीट आहे, त्यामुळे तुम्ही भरू शकता का नाही आम्हाला माहित नाही, त्यामुळे आम्ही आज गेलो. हे सोडून आणखी मग झालं इस्रो झालं, बाकीच्या मग आणखी त्या 2-3 दिवसामध्ये तुम्ही विविध ठिकाणाला भेट दिली. हे तुला विशेष आवडलेलं असं एखादं ठिकाण की ज्यामध्ये आमच्या ह्या विद्यार्थ्यांनी पुन्हा त्यांना जर संधी मिळाली तर त्यांनी त्या ठिकाणी जावं, त्यांनी ठिकाणी पाहणी करावं, असं एखादं ठिकाणी या 3-4 दिवसामध्ये तुला असं वाटलं का? किंवा आपणही पुन्हा आपल्या कुटुंबाला घेऊन त्या ठिकाणी जावं आणि पुन्हा भेट द्यावी, असं एखादं ठिकाण वाटलं का तुला? तिथे एक वीरभूमी होती, तिथे रॉकेट वीरभूमी गार्डनचं नाव होतं वीरभूमी, पण तिथे विश्वेश्वराय यांनी बनवलेली रॉकेटची मॉडेल्स होते, विमान होती, रॉकेट होते. अजून तिथे वृंदावन गार्डन वगैरे पाहिलं का? आम्ही वृंदावन गार्डन नाही पाहिलं, आम्ही कबन गार्डन आणि लालबाग पाहिली. ठीक आहे, बघा खूप सुंदर. म्हणजे एक अभ्यास दौऱ्याच्या निमित्तानं प्राचीला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि या 2-3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये अनेक अनुभव प्राचीला अगदी कमी वयामध्ये आले. अशी संधी मिळणं एकतर आपल्या हातात नसतं, आणि मिळाली संधी तर त्या संधीचं सोनं करून विविध पद्धतीनं माहिती संकलित करणं आणि आपल्या ज्ञानामध्ये भर टाकणं, हे एक विद्यार्थी म्हणून आणि भविष्यातील एक सुजाण नागरिक म्हणून. कारण तुम्ही अब्दुल कलामांच्या अनेक गोष्टी तुम्ही ऐकल्या असाल. अग्निपंख हे पुस्तक कधीतरी तुम्ही वाचा. डॉक्टर अब्दुल कलामांची बायोग्राफी आहे. ते कसे घडले आणि त्यांनी आज अनेक उपग्रह निर्माण केले. भारताला संरक्षण क्षेत्रामध्ये सुसज्ज बनवण्यात सर्वात मोठं जे योगदान असेल ते डॉक्टर अब्दुल कलाम, भारताचे माजी राष्ट्रपती. असेच तेही कधीतरी छोटे असतील, असेच छोटे छोटे विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये बसले असतील आणि त्यांनी या देशासाठी फार भरीव असं काम केलं. तुमच्यातूनही भविष्यात असे शास्त्रज्ञ निश्चित या बसलेल्या विद्यार्थ्यांच्यातून घडणार आहेत, यामध्ये आम्हाला शंका नाही. म्हणून कधीतरी तुम्हाला संधी जर मिळाली तर या संधी स्वीकारून तुम्ही अशा विविध प्रकारे ठिकाणांना भेटी द्या, तिथल्या ठिकाणांची माहिती घ्या, असाच एक माझा वैयक्तिक सल्ला राहता. जाता शेवट आपण या मुलाखतीकडे आहोत. प्राचीला मी एकच सांगेन की तू या समोर बसलेल्या आमच्या विद्यार्थ्यांना, तू असा एक अभ्यास दौरा करून आले, आमच्या विद्यार्थ्यांना जर अशी संधी पुन्हा एकदा मिळाली या विद्यार्थ्यांपैकी काही, तर तुझा एक अनुभव म्हणून तू या विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील, त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे किंवा या अभ्यास दौऱ्यातून त्यांना काय कशा प्रकारे शिकता येईल याविषयीच थोडंसं त्यांना मार्गदर्शन कर. त्यांनी तिकडे बेंगलोर किंवा विविध ठिकाणी जर गेले ना
तर त्यांनी सांगितलेले पॉईंट्स लिहून घ्यायचे, कारण ते खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही काय अनुभवलं ते पण लिहून घ्यावं, हे पण चांगलं. बघा, खूप सुंदर सांगितलं प्राचीनं. कारण तुम्ही ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी फिरायला जाता त्यावेळेस सगळंच तुमच्या लक्षात राहत नाही. आपल्याकडे वही पेन असावा, विविध पॉईंट्स मुद्दे असतात, विविध ठिकाण असतात, त्याची माहिती आपण लिहून घेणं गरजेचं असतं. आज प्रत्येक अशा प्रसिद्ध ठिकाणी काय केलेलं आहे, शासनानं बोर्ड वेगवेगळे लावलेले आहे, त्याची माहिती दिलेली आहे आणि या स्थळांची माहिती आपल्याला मिळत असते. आता शेवटचा प्राचीसाठी एक प्रश्न असेल, परत फिरताना ज्यावेळेला हा अभ्यास दौरा संपला आणि आता परत आपण आपल्या घराकडे जातोय, आपल्या मातीकडे जातोय, आपल्या शाळेकडे जातोय, आपल्या जे जाताना डोळ्यामध्ये पाणी होतं, माझ्या आई वडिलांना मी सोडून निघालेले आहे, परत येताना मनामध्ये निश्चितच एक आनंदाची भावना असेल आणि त्यामध्येही एक दौरा पूर्ण झाला, अभ्यास दौरा, आणि मला ज्ञानामध्ये माझ्या भर पडली. याविषयी अधिक आपण तिच्याकडून शेवटचा जाता जाता हा प्रश्न असेल की प्राची, तुला परत फिरताना ज्यावेळेला तू परत फिरली त्यावेळेला तुझ्या मनामध्ये काय होतं? आणि दुसरा प्रश्न सलगच त्याला की घरी आल्यानंतर तुझ्या कुटुंबातील ज्या कुटुंबाला काळजी होती, आजीला विशेषतः की कसं जायचं, मुलीची काळजी होती, मग घरी आल्यानंतर त्या कुटुंबातील व्यक्तींची प्रतिक्रिया काय होती, याविषयी जरा आम्हाला ऐकायला आवडेल. बेंगलोरवरून परतताना आनंद पण होता, पण आम्ही इस्रो पाहू शकलो नाही, त्यामुळे वाईट पण वाटत होतं. नंतर घरी पोहोचल्यावर माझं औक्षण केलं आणि मी घरामध्ये गेले. खूपच छान. बघा, एक यशस्वी अभ्यास दौरा पूर्ण केला आणि प्राची पुन्हा आपल्या घरी आल्यानंतर घरच्यांनी औक्षण, खरंच एक मोठं काम किंवा एक मोठं ज्ञानात भर घालून प्राची पुन्हा घरी आली. हा साहजिकच घरच्याला आनंद होता आणि आम्ही तो आनंद तिच्या वडिलांच्या चेहऱ्यावर निश्चितपणे त्या 2-4 दिवसामध्ये पाहिला आणि माझी मुलीची निवड झाली, तो गर्व, तो अभिमान त्यांच्या चेहऱ्यावर आम्ही पाहिलेला होता. खूप सुंदर प्राची, एक सुंदर असा दौरा करण्याची तुला संधी मिळाली. भविष्यातही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अशा संधी मिळतील, किंबहुना याहीपेक्षा मोठ्या संधी मिळतील आणि विशेषतः तुलाही हा अनुभव तुझ्या निश्चितच गाठीशी असेल आणि भविष्यात याहीपेक्षा मोठं दौरा करण्याची संधी तुला मिळावी. त्या संधीतून तू तुझ्या ज्ञानामध्ये तर भर टाकावीस, परंतु आमच्या विरकरवाडीतील या विद्यार्थ्यांना तुझ्या या दौऱ्यातून अतिशय सुंदर अशी माहिती मिळेल. प्रत्यक्ष वाटलं ना आपल्याला आपणच दौरा करून आलो. इतकी इत्तंभूत माहिती आपल्याला प्राचीन आपल्या मुलाखतीमध्ये आपल्याला दिलेली आहे. पुनश्च एकदा प्राची नितीन लोखंडे, जिल्हा परिषद आदर्श शाळा विरकरवाडीची विद्यार्थिनी, इस्रोसाठी तिची निवड झाली आणि नुकतीच ती इस्रोचा अभ्यास दौरा पूर्ण करून पुनश्च एकदा आपल्या मायभूमीमध्ये परत आलेली आहे. प्राची, तू या मुलाखतीसाठी आम्हाला वेळ दिला, तुझ्या ज्या अभ्यास दौऱ्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अनुभवल्या पाहिल्या त्या संदर्भानं आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तू मार्गदर्शन केलं. पुनश्च एकदा शाळेच्या वतीनं जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा विरकरवाडी अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, आमचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक आणि आमचे विशेषतः हे समोर बसलेले सर्व जे विद्यार्थी ज्यांना तुझ्याकडून माहिती ऐकायची, ते सर्वांच्या वतीनं तुझं मनपूर्वक असं अभिनंदन करतो. तू आम्हाला अतिशय सुंदर अशी माहिती सांगितली, याही निमित्तानं तुझं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. थँक्यू.